कारधा पोलिसांचा वाळू माफियावर दणका, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारधा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून खमारी भिलेवा रोडवर एका ट्रॅक्टरवर छापा टाकून 6,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारधा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना त्यांना खमारी परिसरात अवैध रेती वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खमारी ते भिलेवा डांबरी रस्त्यावर सापळा रचून एका ट्रॅक्टरची तपासणी केली. यावेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये पर्यावरणाचे नुकसान करून चोरटी रेती वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेला मुद्देमाल स्वराज ट्रॅक्टर, निळा रंग, किंमत 5 लाख रुपये, क्रमांक MH36 AG 2115, ट्रॉली निळा रंग, किंमत 1 लाख रुपये, क्रमांक MH36 AR 2157, एक ब्रास रेती, किंमत 6,000 रुपये. एकूण मुद्देमाल 6,06,000 रुपयांचा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपी जीवन बालक पवनकर, वय 32 वर्ष, राहणार बेरोडी, जिल्हा भंडारा, याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा अपराध क्रमांक 516-26 दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि कारधा पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गडदे व कारधा पोलीस पथकाने केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.